नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय मराठी. तर आपण पाठीमागील तासाला सुरेश भट यांची गझल पाहिलेली आहे, रंग माझा वेगळा. तर आजच्या तासाला आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गद्य लेखनातील एक उतारा या ठिकाणी अभ्यासणार आहोत, की ज्या ठिकाणी तुम्हाला आत्मविश्वास कसा असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठिकाणी किंवा यांच्यामध्ये आत्मविश्वास कसा होता, त्यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर किती उत्तुंग असं कार्य केलेलं आहे, तर याची प्रचिती या ठिकाणी आपल्याला येणार आहे. बघूया. आत्मविश्वासासारखी शक्ती नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्मविश्वास हा फार महत्त्वाचा आहे. माणूस आत्मविश्वासाच्या जोरावरती कुठल्याही प्रकारचं क्लिष्ट काम असो किंवा कुठल्याही प्रकारचं मोठं काम सहजासहजी तो करू शकतो. जे आत्मविश्वास हा प्रत्येक मानवामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्मविश्वासाच्या बळावरतीच आपणाला माहिती आहे, भारतीय स्वातंत्र्य युद्ध आपण जिंकलेलं आहे किंवा आज 21व्या शतकामध्ये आपण वावरतो आहोत. त्या सर्व गोष्टी आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण शक्य केलेल्या आहेत असं म्हणता येईल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल अशासारख्या दिग्गज किंवा समाजधुरीणांनी आपल्या आत्मविश्वासाच्या बळावरती देशाला पुढे नेण्याचं कार्य केलेलं आहे. त्याच पद्धतीनं त्यांच्या हातून जे काही विविध साहित्य लेखन झालेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारची महान अशी कार्य झालेली आहे, तर त्याच्या पाठीमागं आत्मविश्वास ही शक्ती महत्त्वाची आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. आपणाला माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण भारतरत्न म्हणतो, ज्यांनी भारताची घटना लिहिण्याचं महान कार्य केलेलं आहे. 24 तासापैकी 21 तास ते अभ्यास करायचे. जे याच्या पाठीमागचं गमक काय आहे? एक सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य घरामध्ये राहणारा, सर्वसामान्य परिस्थिती असणारा माणूस एवढी उत्तुंग झेप घेऊ शकतो, हे कशाच्या जोरावरती किंवा याच्या पाठीमागचं गमक काय आहे, याच्या पाठीमागचं कारण काय आहे? तर हा प्रश्न आपल्याला निश्चितच पडत असतो. तर दुसरं तिसरं काही नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, मात्र या प्रकृतीच्या ठिकाणी जर आत्मविश्वास असेल तर आपण कुठलीही अशक्य गोष्ट या ठिकाणी करू शकतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे या ठिकाणी अभ्यास म्हणजेच काय थोडक्यात, तर आत्मविश्वास आहे. किंवा अभ्यासाच्या जोडीला आत्मविश्वास असणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं यावर्षी 12वीचं वर्ष आहे. आपण अभ्यास तर करतो, परंतु त्याच्या जोडीला आपल्या मनामध्ये जर आत्मविश्वास असेल, दृढ निश्चय आपण केलेला असेल, तर निश्चितच चांगले गुण आपण मिळवू शकतो. नुसते चांगले गुण मिळवणे नाही, तर भारताचा एक सुजाण नागरिक बनण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्या पाठीमागं आत्मविश्वास हा आपण मनामध्ये पेरण्याची आवश्यकता आहे. तर हा आत्मविश्वास आपणाला या विविध समाजसुधारकांच्या कार्यातून मिळत असतो. हा आत्मविश्वास आपण ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजातील असामान्य किंवा सामान्यातील असामान्य अशा व्यक्तीकडून मिळत असतो. मित्रांनो, कुठली गोष्ट मोठी नसते, तर सामान्यातील असामान्य होण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपण समाजामध्ये वावरतो, समाजामध्ये मोठं होतो, समाजाकडून बऱ्याचशा गोष्टी आपण शिकत असतो. मात्र स्वतःला कधीही या ठिकाणी आपण अति मोठं समजायचं नाही. आपण सर्वसामान्य आहोत आणि सर्वसामान्यातून आपणाला असामान्य असं कर्तृत्व करायचं आहे. आणि ते कर्तृत्व करण्यासाठी आपल्या मनामध्ये आत्मविश्वास, हा दृढ आत्मविश्वास, दृढ निश्चय किंवा दृढ आपलं ध्येय असणं अत्यंत आवश्यक आहे असे या ठिकाणी म्हणता येईल. बघूया आपण तो परिच्छेद या ठिकाणी अभ्यासूया किंवा वाचूया, की ज्याच्यामधून या ठिकाणी तुम्हाला
तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास पेरण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितच यावर्षी जे अभ्यासक्रम मंडळ आहे आपलं, तर त्यांनी हा परिच्छेद आपल्याला अभ्यासासाठी ठेवलेला आहे. तर खूप ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. 12वीचं वर्ष आहे, मगाशीच म्हटलं आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण करणं हे या अभ्यासक्रमाचं, त्याच पद्धतीनं एक शिक्षक म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून, एक बाबा मित्र म्हणून ते सुद्धा आमचं कार्य आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. आपण कितीही ग्रामीण भागात राहत असू, आपली परिस्थिती कितीही बेताची असो, आपल्याकडे समजा आर्थिक चणचण असेल, मात्र या सगळ्यावरती जर आपल्याला मात करायची असेल आणि पुढे मार्गक्रमण करायचं असेल, तर मनामध्ये दृढ आत्मविश्वास आपण निर्माण करणं गरजेचं आहे. आपला आपण करावा विचार, तरावया भवसागर, असं सुद्धा या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे आपला आपणच या ठिकाणी आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आपण स्वतःचा विचार केला पाहिजे. स्वतः कसं पुढं जाता येईल, ही स्वतः जेव्हा पुढं जाऊ त्याच्याबरोबर आपण इतरांना, आपल्या सोबत्यांना सुद्धा पुढं घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. आपला आपण करावा विचार, तरावया भवसागर. अगोदर स्वतःच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करा. अगोदर स्वतःचा विकास करा. अगोदर स्वतः शिका आणि मग स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर, स्वतः शिकल्यानंतर, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाल्यानंतर, स्वतःमध्ये काहीतरी करून दाखवण्याची क्षमता निर्माण झाल्यानंतर त्याच्या जोडीला आपण इतरांना घेऊ शकतो. जे हाच आत्मविश्वास या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून आपल्या मनामध्ये पेरण्याचं कार्य या ठिकाणी होणार आहे. पाहूया. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. बघा, दैवावरती हवाला ठेवायचा नाही किंवा दैवावरती हवाला ठेवून वाटचाल करून चालणार नाही. मात्र या ठिकाणी दैवी शक्ती म्हटलेलं आहे. जे अंधश्रद्धा वेगळी आणि दैवावरती हवाला ठेवून चालणं हे सुद्धा वेगळं आहे. आपणाला माहिती आहे, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला. आज आपण आधुनिक युगामध्ये 21व्या शतकामध्ये वावरतो, विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतो, परंतु आपणाला दैनंदिन जीवनामध्ये अंधश्रद्धेचे अनेक प्रसंग दिसतात. अशा अनेक प्रसंगांना आपणाला सामोरं जावं लागतं. मात्र या ठिकाणी आपण उघड्या डोळ्यांनी ते प्रसंग किंवा त्या घटना त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. दैवावरती विश्वास ठेवा, परंतु त्याला प्रयत्नाची जोड असली पाहिजे. केवळ दैवावर विश्वास ठेवून जर डोळं झाकून आपण चालत राहिलो, काहीच केलं नाही, देरे हरियानी खटल्यावरी, मिळेल का? मिळणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. बघा, किती लाख मोलाचा विचार या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. स्वतःच्या मनातील आत्मविश्वास गमावता कामा नये म्हटलेला आहे. जेव्हा आत्मविश्वास गमावतो तेव्हा आपला जो विकास आहे किंवा आपली जी विकास प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी खंडित पावते. आपण दुसऱ्यावरती विसंबून राहू शकतो. मी हे करणार, मला हे ध्येय गाठायचं आहे, मला या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये यायचं आहे, मला हे पारितोषिक मिळवायचं आहे, मला शाळेचं नाव या ठिकाणी उज्ज्वल करायचं आहे. तर अशा जे काही क्षमता असतात तर त्या आपल्यामध्ये आत्मविश्वासाच्या जोरावरतीच निर्माण होऊ शकतात. म्हणून आपण मनातील आत्मविश्वास बिलकुल ढळू देता कामा नये असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात. उदाहरण दिलेलं आहे. कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेला जो पहिलवान आहे, तर त्यानं जर आपल्या पुढं डाव टाकणारा जो दुसरा पहिलवान आहे त्याच्याकडं पाहिलं, त्याचं जे दंड आहे, त्याची जी काही शरीर यष्टी आहे, त्यानं जी आपल्या दंडावरती थाप मारलेली आहे, तर त्याच्याकडं पाहून जर आपण गर्भगळीत होत असू तर त्या ठिकाणी उपयोगाचं नाही. भले आपली शक्ती कमी असू द्या, परंतु त्या ठिकाणी युक्ती महत्त्वाची आहे. आपणाला माहिती आहे, शिवाजी महाराजांनी सुद्धा बळाच्या नाही तर युक्तीच्या जोरावरती हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मराठा राज्य त्या ठिकाणी वाढवलेलं आहे, गोरगरिबांना अभय दिलेला आहे.
हे कशाच्या जोरावरती? तर केवळ आत्मविश्वासाच्या आणि गनिमी काव्याच्या जोरावरती केलेलं आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी हे उदाहरण आपल्या लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. त्या पहिलवानाला पण घाबरता कामा नये, कारण त्या पुढच्या पहिलवानाचं कामच आहे की प्रतिस्पर्ध्याला घाबरवणं, पाहता क्षणी त्याला गर्भगळीत करणं. जे त्या ठिकाणी सुद्धा आपण आत्मविश्वासानं समोर गेलं पाहिजे. आत्मविश्वासानं आपण त्या आखाड्यामध्ये उडी घेतली पाहिजे आणि आपणही आपल्या युक्तीचं आणि आपल्या शक्तीचं त्या ठिकाणी तिथं दर्शन घडविणं किंवा प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. मी तर नेहमी असे सांगत असतो की मी जे करीन ते होईलच. बघा किती दांडगा आत्मविश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये. मी जे निश्चित करील ते निश्चितच होईल. म्हणजे आत्मविश्वास याच्या पाठीमागं आहे. म्हणजे मी जे ठरवलेलं आहे ते निश्चित होणारच, ते मी करणारच. म्हणूनच आपणाला या ठिकाणी लक्षात येतं की भारतरत्न अशा महान सन्मानानं म्हणूया किंवा भारताचं भूषण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आजसुद्धा या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोरलेलं आहे. आज विश्वमानव म्हणतो आपण. या विश्वामध्ये त्यांचं नाव कोरलेलं आहे, त्या विश्वामध्ये त्यांची ख्याती पसरलेली आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. जे हे वाक्य या ठिकाणी आपण लक्षात घेण्याजोगं आहे की मी जे करीन ते होईलच. बघा अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून आहे असं म्हणतो आहे. जे नुसतं बोलणं वेगळं आणि त्या बोलण्याला म्हणजे त्या उक्तीला कृतीची जोड देणं वेगळं, आणि ती कृती करायची असेल तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास ओतून त्या दिशेनं मार्गक्रमण करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणतो आपण. म्हणजे जो शब्द देतो, जो ध्येय निश्चित करतो, जो आपल्या जीवनाची वाटचाल निवडतो, चोखाळतो आणि त्याच्या जोडीला जो आत्मविश्वास मनामध्ये पेरतो आणि त्या दिशेनं वाटचाल करतो, तर अशाच व्यक्ती पुढं जात असतात. अशाच व्यक्ती देशाचं, आपल्या राज्याचं नाव किंवा आपल्या संबंध विश्वाचं नाव त्या अजरामर करण्यामध्ये गुंतलेले असतात असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील. बघा हा घमेंडमुळेच नाही, जे स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, स्वतःची वाट स्वतः निवडणं, त्या वाटेवरती बिनधास्तपणे चालणं, काहीतरी निश्चित ध्येय असं ठरवणं, त्या दिशेनं वाटचाल करणं, जी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रौढीबाज नाही किंवा घमेंडखोरपणा दिसून येत नाही. कारण आपल्यामध्ये ती धमक असते, कारण आपल्यामध्ये ते करून दाखवण्याची क्षमता असते, आपल्यामध्ये त्या क्षमता, तो विश्वास, ते कार्य कर्तृत्व करून दाखवण्याची क्षमता असते. हेच याच्या पाठीमागील गमक आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात की मी घमेंडखोर बिलकुल नाही. लोक मला म्हणतात घमेंडखोर आहेत किंवा प्रौढीबाज आहेत. प्रौढीबाज म्हणजे काय? स्वतःची प्रौढी मिरवणं, म्हणजे मी किती मोठा आहे, मी किती महान आहे, मी किती तत्ववेत्ता आहे, मी खूप शिकलेलो आहे. जे तसं बिलकुल कुठल्याही प्रकारचं कारण याच्या पाठीमागं नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी कबूल करतात किंवा ते आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त करतात. परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो. बघा कुठल्याही प्रकारचा प्रौढीबाजपणा याच्यामध्ये नाही, कुठल्याही प्रकारची घमेंड माझ्या मनामध्ये नाही. केवळ मी हे म्हणू शकतो आणि म्हटलेलं मी सत्यात उतरवून दावू शकतो, ते केवळ आत्मविश्वासाच्याच जोरावरती असं डॉक्टर आंबेडकर या ठिकाणी आपणाला म्हणतात किंवा सांगतात. मी मनात आणीन तर 1.25 लाखाची गोष्ट सहज करेन. बघा 1.25 लाखाची गोष्ट म्हणजे काय? म्हणजे अद्वितीय गोष्ट, कुठली मौल्यवान गोष्ट किंवा धाडसाची गोष्ट असं म्हणूया आपण. जे मनात जर आणलं तर अशक्य गोष्ट सुद्धा मी त्या ठिकाणी शक्य करून दाखवू शकतो. असाध्य ते साध्य करिता सायास म्हणतात संत तुकाराम महाराज. म्हणजे आपल्या मनामध्ये जर दृढ विश्वास असेल, आत्मविश्वास असेल, तर
कुठल्याही प्रकारचं कार्य आपल्यासाठी अशक्य असं नाही. ते आपण शक्य करून दाखवू शकतो. ते कार्य आपण आपल्या बळाच्या जोरावरती, आत्मविश्वासाच्या जोरावरती करून दाखवू शकतो. विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही. बघा, म्हणतात मी खूप गरिबीमध्ये दिवस काढलेले आहेत. म्हणजे आजची गरिबी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळातील गरिबी फार तफावत आहे. आज म्हणता येईल कोणीही गरीब नाही, कारण त्या काळामध्ये खायची वानवा होती, जातीपातीची बंधनं होती, लैला कपडे नसायचे, बेरोजगारी होती, शिक्षण घेणं ही सुद्धा सर्वसामान्यासाठी दुरापस्त गोष्ट होती. जशा खडतर परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी शिक्षण घेतलं, तर ही जी गोष्ट आहे ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. बरं थांब थोडा वेळ, किंवा कोणाकडून तरी घे, ऑनलाईन चालू आहे. थांब 2 मिनिट. चालतंय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यावेळेस गरिबी वेगळी होती आणि आजची गरिबी वेगळी आहे. आज खायला मुबलक आहे, लैला कपडे आहेत, शिक्षणाच्या सुविधा भरपूर आहेत, कुठल्याही प्रकारचं अज्ञान हल्ली शिल्लक राहिलेलं नाही. प्रत्येकजण सुजाण नागरिक झालेला आहे. कुठलीही माहिती सहज आपल्याला मोबाईलवरती मिळू शकते. जग हे वैश्विक खेडं झालेलं आहे आज, मोबाईलच्या जोरावरती, इंटरनेटच्या जोरावरती. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात की आज गरिबी राहिलेली नाही, मात्र आज आत्मविश्वास हा लोकांचा ढळत आहे. आज विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कारण सगळ्या सुविधा आहेत, परंतु आत्मविश्वास बळावत नाही. सगळ्या सुविधा आहेत, आत्मविश्वास कमी पडतो आहे. म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःचं उदाहरण या ठिकाणी देतात. म्हणतात विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही. म्हणजे सगळं प्रतिकूल वातावरण होतं. आज ज्या विद्यार्थ्याला सोयी आहेत तशा कुठल्याही प्रकारच्या सोयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नव्हत्या. आज पाहतो आपण पालक किंवा शाळा असतील किंवा शासन असेल, वेगवेगळ्या स्तरावरून वेगवेगळ्या पद्धतीची मदत आपल्यापर्यंत पोचविली जाते. कारण कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. शिक्षण घेणं हा मूलभूत हक्क, अधिकार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचा. ज्या आज सोयीसुविधा आहेत, आज मोबाईल हातात आलेला आहे प्रत्येकाच्या, शाळेतून वह्या पुस्तकं मिळतात, वेगवेगळ्या देणग्यांच्या माध्यमातून विद्यार्थी हे दत्तक घेतले जातात. आईवडील, पालक, शिक्षक किंवा शासन अशा चोफेर गोष्टीचा जर विचार केला तर आज कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य किंवा शिक्षणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या उणीवा राहिलेल्या दिसून येत नाहीत. परंतु ह्या उणीवा माझ्या काळामध्ये होत्या असं डॉक्टर बाबासाहेब म्हणतात. जशा खडतर परिस्थितीतून मी मार्गक्रमण केलेलं आहे, अशा कुठल्याही अडचणीचा या ठिकाणी मी बाऊ न करता, अशा कुठल्याही अडचणीचं कारण पुढे न करता मी या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे. ते कशाच्या जोरावरती, तर माझ्यातील दुर्दम्य अशा आत्मविश्वासाच्या जोरावरतीच, असं ते स्वतः कबूल करतात. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब व 10 फूट रुंद अशा खोलीत बघा, आज पाहतो सर्वांना प्रशस्त घरं आहेत. अभ्यासासाठी सुसज्ज ग्रंथालय आहेत शाळेमध्ये, खेळण्यासाठी मोठमोठी क्रीडांगणं आहेत, जिमखान्यातील वेगवेगळ्या सुविधा आहेत, स्वाध्याय पुस्तिका आहेत, पुस्तकं आहेत, वह्या आहेत. म्हणजे सर्व सुविधांनीयुक्त अशा शाळा झालेल्या आहेत. किंवा प्रत्येक घरीसुद्धा विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधनं उपलब्ध आहेत. आज नाही असं नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्यांची परिस्थिती व्यक्त करतात. म्हणतात जे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी विकासाची प्रक्रिया नसताना, कुठल्याही प्रकारच्या जास्त सेवा सुविधा शिक्षणाच्या बाबतीत किंवा इतरही म्हणूया आपण घरगुती सेवा सुविधा, सामाजिक सेवा सुविधा नसताना मी या ठिकाणी
माझ्या आत्मविश्वासाच्या बळावरतीच हे यश संपादन केलेलं आहे. बघा, छोटी खोली होती, म्हणतात 10 फूट लांब आणि 10 फूट रुंद. अशा छोट्या खोलीमध्ये मी आई बाप तसंच भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला. घासलेट तेल म्हणजे रॉकेल, पूर्वी घासलेट तेल असं म्हटलं जायचं त्याला. ते 1 पैशाचं घासलेट तेल आणलं जायचं. पाहतो आपण आज लाईटची सुविधा आहे. लाईट नसेल तर इन्व्हर्टर आहे आपल्याकडं, सौर ऊर्जेवर चालणारे दिवे आहेत. जे आज मला वाटत नाही कोणी रॉकेलच्या दिव्यावरती अभ्यास करत असेल किंवा कंदील लावून अभ्यास करत असेल किंवा मेणबत्ती लावून अभ्यास करत असेल. तर आज या सुविधांची कुठल्याही प्रकारची वानवा नाही, कुठल्याही प्रकारच्या सुविधांची आज कमतरता नाही. डॉक्टर म्हणतात 10 बाय 10च्या खोलीमध्ये मी, भावंड, आई वडील अशा गर्दीमध्ये, अशा गरिबीमध्ये त्या घासलेटच्या दिव्यावरती मी अभ्यास केलेला आहे, असं स्वतः ते या ठिकाणी स्वतःचं वास्तव, स्वतःची भीषण जी काही परिस्थिती आहे, स्वतःची जी काही वास्तव आहे ते या ठिकाणी आपणाला सांगतात. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधनसामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल. बघा, म्हणतात ते मी अशा खडतर परिस्थितीमध्ये मी हे यश संपादन केलेलं आहे. जे स्वतःची प्रौढी मिरवतात असं नाही, तर वास्तव सांगतात. ते विद्यार्थ्याला जागृत करण्याचं काम करतात. विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास पेरण्याचं, आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य करतात. आजच्या विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधांची कमतरता नाही. पालक जागृत आहेत, शाळा जागृत आहेत, शिक्षक जागृत आहेत, मित्रमंडळी जागृत आहेत, नातेवाईक जागृत आहेत. हे सर्वजण तुमच्या यश मिळवण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर आहेत. परंतु माझ्या काळामध्ये असं कुठल्याही प्रकारची अनुकूल परिस्थिती नव्हती की जी परिस्थिती आज तुम्हाला आहे. म्हणून म्हणतात हे तुम्हाला का अशक्य आहे. तुम्ही तर आज आनंदाने हे करून दाखवलं पाहिजे. तुम्ही तर उत्साहाने हे यश संपादन केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी ते स्वतःचं या ठिकाणी जे बिकट परिस्थिती आहे ती या ठिकाणी वर्णन करून सांगतात. कशासाठी तर आजच्या विद्यार्थ्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी. आजचा विद्यार्थी यशाची शिखरं त्यानं गाठावी यासाठी ते मार्गदर्शन करतात असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधनसामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल. का अशक्य आहे म्हणतात, प्रश्न विचारतात ते. त्यांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे. आज का अशक्य आहे. आज विद्यार्थी का मागं पडतो आहे. एवढ्या सेवा सुविधा आहेत, एवढं मार्गदर्शन आहे, शासन एवढी मदत करतं, विज्ञान तंत्रज्ञान हातामध्ये आलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारची स्वाध्याय पुस्तिका आहेत, इंटरनेटवरती सगळ्या प्रत्येक टॉपिकची माहिती तुम्हाला मिळते. म्हणून तुम्ही या ठिकाणी आत्मविश्वास अंगी बाळगला पाहिजे. 2 मिनटं थांब जरा. कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. जे मानवानं दीर्घोद्योगी असलं पाहिजे. आजच्यासारखं नाही. आज आपण पाहतो विद्यार्थी शारीरिक कष्ट करायला मागे पडतो. मात्र पूर्वीचा जर काळ आपण विचारात घेतला, शारीरिक कष्टही तेवढंच होतं. शेतीमध्ये काम करून, व्यायाम करून, इतर समाजोपयोगी कामं करून विद्यार्थी अभ्यास करायचा. जे विद्यार्थी, शाळा, शिक्षक हा समाजाचा एक घटक होता. पूर्वी गावामध्ये जी कार्य चालायची, सामूहिक ज्या काही जबाबदाऱ्या अंगी किंवा सोपवल्या जायच्या, त्या जबाबदाऱ्या पार पाडून अभ्यासासारखं जे काही अद्वितीय असं कार्य आहे ते त्या काळी होत असे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण उदाहरण लक्षात घेतलं, त्यांच्या डिग्र्या जर आपण लक्षात घेतल्या, पदव्या जर आपण विचारात घेतल्या, तर निश्चितच अवाक्य झाल्याशिवाय आपण राहत नाही. आश्चर्य वाटतं आपल्याला. एवढं शिक्षण, कायद्याचा अभ्यास,
त्यांचं लेखन कार्य, पुस्तकं जर आपण विचारात घेतली, त्यांचे विचार जर आपण लक्षात घेतले, तर निश्चितच आज आपल्याला कुठल्याही प्रकारची कमतरता नसताना आपण मागे का पडत आहोत हा प्रश्न प्रत्येकाला पडण्याची आवश्यकता आहे. आणि तो प्रश्न पडल्यानंतर आपण त्या दिशेनं मार्गक्रमण करण्याची सुद्धा निश्चितच गरज आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणतात दीर्घोद्योगाने मी पराक्रमी झालो, तसंच बुद्धिमान होऊ शकलो. मानवानं दीर्घोद्योगी असलं पाहिजे, बस एवढं केलं माझं काम संपलं, बिलकुल नाही. मित्रांनो, जितकं तुम्ही कार्य कराल, जितकं पळाल, जितकं तुम्ही वाचन कराल, जितकं तुम्ही शारीरिक कष्ट कराल, जितकं तुम्ही बुद्धीला खाद्य द्याल, तितका तुमचा विकास आहे, तितकं यश तुमच्या पदरामध्ये किंवा तितकं यश तुमची वाट बघणार आहे. असं या ठिकाणी ही बाब आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. म्हणतात माझ्या बुद्धीचा विकास का झाला, तर दीर्घोद्योगाच्या जोरावरतीच माझ्या बुद्धीचा विकास झालेला आहे. कोणी मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. बघा, खूप वाक्य चांगलं आहे. म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कुठलीही व्यक्ती ही जन्मताच उपजत बुद्धिमत्ता किंवा पराक्रमी अशी निपजू शकत नाही. शिवाजी महाराजांचं उदाहरण घेता येईल. शिवाजी महाराज जन्मताच पराक्रमी नव्हते किंवा शूरयोद्धे नव्हते, तर त्यांच्यावरती संस्कार केले गेले. राजमाता जिजाऊंनी संस्कार केले, दादोजी कोंडदेव यांनी संस्कार केले, शहाजीराजांनी संस्कार केले. परकीयाकडूनही बरंचसं त्यांना शिकायला मिळालं. डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा आत्मविश्वासाच्या बळावरती पुस्तके त्यांची मित्र झाली. पुस्तकानं खूप त्यांना शिकवलं, समाजानं खूप शिकवलं. जे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कुठलीही व्यक्ती जन्मताच उपजत बुद्धिमान नसते किंवा पराक्रमी निपजू शकत नाही, तर ती पुढं तशी तयार होते, पुढं ती बुद्धिमान होते, पराक्रमी होते. कशाच्या जोरावरती, तर आत्मविश्वासाच्याच जोरावरती. मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासास 8 वर्ष लागतात, तो अभ्यास मी 2 वर्षे 3 महिन्यामध्ये यशस्वी रीतीने पुरा केला. बघा, म्हणजे किती प्रगल्भ बुद्धिमत्ता म्हणता येईल. इंग्लंडमध्ये होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी. आपल्याला माहिती आहे, परदेशामध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या किंवा शिक्षणक्रम त्यांनी पूर्ण केलेले आहेत. जे इंग्लंडमध्ये जो अभ्यासक्रम 8 वर्षाचा होता, तो अभ्यासक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 3 महिन्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण केला. बघा, एकीकडे 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षे 3 महिन्यामध्ये पूर्ण करतात, जे किती मोठा दृढ आत्मविश्वास म्हणता येईल, किती निश्चय म्हणता येईल, जे निश्चितच त्या ठिकाणी रात्रंदिवस त्यांनी अभ्यास केलेला असणार हे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. हे करण्यासाठी 24 तासापैकी 21 तास अभ्यास करावा लागत असे. बघा, 24 तासापैकी 21 तास म्हणजे उरले 21 तास अभ्यास आणि उरलेले 3 तास सगळं काम, जेवण, आंघोळ, पाणी, काय मित्रमंडळी वगैरे. बघा, मात्र आपण जर आपलं मूल्यमापन केलं, 24 तासापैकी आपण किती तास अभ्यास करतो? उलट म्हणता येईल, हसू येईल आपल्याला. 21 तास मौज मजा असते आणि उरले 3 तास म्हणूया अभ्यास. 3 तासाला सुद्धा थोडंसं आपल्या मनामध्ये 3 तास म्हणायला सुद्धा काय होईल, थोडीशी लाज आपल्याला वाटल्याशिवाय राहणार नाही. 24 तासापैकी 21 तास अभ्यास आणि 3 तासामध्ये सगळं, असं सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. आणि आपलं सूत्र काय आहे, निश्चितच आपण या ठिकाणी विचार करावयाची गोष्ट आहे. जे हे उदाहरण आपण या ठिकाणी कमीत कमी आज तरी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि जीवनभर निश्चितच हे सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला विचार आपण मनामध्ये तो ठेवण्याची, मनामध्ये तो विचार दृढ करण्याची आवश्यकता आहे, असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. बघा, लक्षात ठेवा सूत्र, 24 तासापैकी 21 तास अभ्यास आणि 3 तास इतर सर्व काम. आणि आपलं सूत्र त्या सूत्राशी जोडून बघा काय होतंय ते. निश्चितच आपलं सूत्र आपण बदलणं गरजेचं आहे. जरी माझी आज 40शी उलटून गेली असली तरी मी 24 तासापैकी सारखा जे 18 तास बसून खुर्चीवर बसून मी काम करू शकतो. बघा, म्हणजे केवळ कशाच्या जोरावरती, तर आत्मविश्वासाच्या जोरावरती शक्य झालेलं आहे.
24 तासापैकी 18 तास खुर्चीवर बसून अभ्यास करणं, काम करणं. म्हणतात 40शी उलटून गेली तरी. म्हणजे हे कशाच्या जोरावरती आहे? दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावरती आहे, दुर्दम्य आशावादाच्या जोरावरती आहे, दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावरती आहे. चिकाटी महत्त्वाची आहे त्या ठिकाणी, दृढ निश्चय महत्त्वाचा आहे. दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते. बघा, तर हा उतारा या ठिकाणी संपलेला आहे. बघूया शेवटचं वाक्य. दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते. जे यशाचं गमक काय आहे? तर दीर्घोद्योग यशाचं गमक आहे, कष्ट यशाचं गमक आहे, आत्मविश्वास हे यशाचं गमक आहे, असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपणाला सांगतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या परिच्छेदाच्या माध्यमातून आपणाला आकलनासाठी ठेवलेला आहे हा गद्य नमुना, की ज्या परिच्छेदातून तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कळतील, त्यांचा दांडगा आत्मविश्वास तुम्हाला कळेल, त्यांच्या अभ्यासाची सचोटी तुम्हाला कळेल, त्यांच्या काळातील, त्यांच्या घरातील जी काही हालाकीची बिकट परिस्थिती होती, त्या परिस्थितीवर मात करून त्यांनी जे यश संपादन केलेलं आहे, ते यश तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल आणि तसं यशसुद्धा तुम्ही या ठिकाणी गाठू शकता. असामान्यातील असामान्य व्यक्ती तुम्ही होऊ शकता. हे आत्मविश्वासाच्या, यशाच्या आणि दीर्घोद्योगाच्या जोरावरती हे शक्य आहे, असं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपणाला या ठिकाणी सांगतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.